पारधी समाजावरील गुन्हेगारीचा पारंपरिक कलंक पुसण्यासाठी आणि वस्तीच्या स्वसंरक्षणासाठी येवला तालुक्यात एक कॅमेरा पोलिसांच्या मदतीसाठी आणि एक कॅमेरा स्वसंरक्षणासाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। येथील पारधी वस्तीवर बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक रिव्हॉल्विंग फिरत्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन मनमाडचे DYSP बाजीराव महाजन यांच्या हस्ते नुकतेच पार पडले। महाराष्ट्रातील या 31,098व्या कॅमेऱ्याच्या उद्घाटनामुळे पोलीस आणि पारधी समाजात विश्वासाचे नवे पर्व सुरू झाले आहे। या प्रसंगी पोलीस निरीक्षक PSI हर्षवर्धन बहिर, पंकज शिंदे, संतोष निक्कम, पोलीस पाटील ज्योती जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले उपस्थित होते। हा कॅमेरा कधीच खोटं बोलणार नाही, संशयाच्या वेळी तो निष्पापांना न्याय देण्यासाठी आरशासारखे काम करेल असा विश्वास DYSP महाजन यांनी व्यक्त केला। तसेच वस्तीवरील मुलांच्या शिक्षणाचा वैयक्तिक खर्च उचलण्याची तयारी त्यांनी दर्शवली। राज्यातील 1,51,000 पारधी कुटुंबांना कलंकमुक्त करण्याचा संकल्प भोसले यांनी व्यक्त केला। गावात चोरी झाल्यास निष्पाप व्यक्ती घरातच होती याचा हा कॅमेरा डिजिटल पुरावा ठरेल, ज्यामुळे पोलिसांना गावातूनच तपास करता येईल। या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले असून वस्तीवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, सचिन मोठाले, येवला। गावामध्ये मारामाऱ्या होतात, घरं पेटवल्या जातात, कोर्ट कचेरी होते, जेलमध्ये जातात। एखाद्याला एक घर बनवण्यासाठी पूर्ण आयुष्य त्याचं जातं। म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी हा जो CCTV कॅमेरा बसवला याचं रीतसर उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। हे नामदेवराव भोसले संपूर्ण भारतभरामध्ये पारधी समाजासाठी झटून कार्य करणारा हा कार्यकर्ता, हे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, यांच्याकडं मोठमोठे जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांचं समाजामध्ये खूप मोठं काम आहे, अशी सगळी मंडळी यांच्या घरी येऊन गेलेली आहे। यांचा उपक्रम असा आहे का जो आपला समाज बांधव आहे, पूर्वीपासून बघा, जेव्हा ब्रिटिश कालापासून जेव्हा काही चोरी होऊ द्या, घरफोडी होऊ द्या, दरोडा पडू द्या, तर सगळ्यात आधी पारधी लोकांना पकडून आणायची पोलीस। मला येताना फार आनंद झाला का जेव्हा पोलीस यायचे वस्तीवर एखाद्या, तेव्हा पारधी समाज असा पळून जायचा। आज आम्ही बघितलं का पोलीसची गाडी यायला लागली आणि आमच्या स्वागतासाठी लोक यायला लागलेत। म्हणजे हा फार मोठा बदल झालेला आहे। त्याला मुख्य कारणीभूत हा माणूस आहे, यांचं फार मोठं काम आहे। आता हा जो कॅमेरा इथं बसला आहे, या कॅमेऱ्यामुळं इथं काय घटना घडली, इत्यंभूत कोण माणूस कुठं होता, काय होता, म्हणजे आता जे लोकल पोलीस आहेत हे इथले, यांना तर यांची माहितीच आहे, परंतु जे काही बाहेरचे पोलीस असतील, लोक संशय व्यक्त करतात का बाबा पारधी समाजाच्याच लोकांनी चोरी केलेली आहे, घरफोडी केलेली आहे, दरोडा टाकलेला आहे, तर त्यावेळेला हा कॅमेरा त्यांच्यासाठी आरशाचं काम करणार आहे। माणूस एकदा खोटा बोलू शकतो, परंतु हा कॅमेरा खोटं बोलणार नाही। हा सगळीकडे फिरत असतो, रिव्हॉल्विंग कॅमेरा आहे आणि याचं रीतसर उद्घाटन झालं, याचा निश्चितपणे फायदा इथल्या लोकांना होईल। आणि मी या वतीने सर्वांनाच असं आवाहन करू इच्छितो का ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी एक एक कॅमेरा बसवला पाहिजे। यांनी यांच्या चळवळीतून संपूर्ण देशभरामध्ये लाखो कॅमेरे बसवलेत आणि बरेच समाज बांधव ज्यांच्यावर जो गुन्हेगारीचा शिक्का होता तो शिक्का त्यांनी पुसलेला आहे। या निमित्ताने मी पारधी समाजाच्या छोट्या छोट्या मुलांना सुद्धा आवाहन करतो, त्यांच्या आईवडिलांना, का त्या पोरांना तुम्ही शाळेमध्ये टाका। त्यांच्यासाठी जी काय पाटी, पुस्तकं, खर्च, फी जे काय लागेल ते मला सांगा, मी एनी टाईम त्यांच्यासाठी तयार आहे नेहमीसाठी। त्याच्यासाठी आज हा जो उपक्रम झाला तो फार चांगला उपक्रम झाला, याच्यासाठी आमच्या पोलीस दलातर्फे खूप खूप शुभेच्छा। एक आहे की आदिवासी पारधी समाज हा जंगलामध्ये राहणारा आहे आणि वर्षानुवर्ष तो विकासापासून दुरावलेला आहे, परंतु गावामध्ये जर कुठं चोरी झाली तर हमेशा त्याच्याकडे टाकाऊ नजरेने पाहिलं जात होतं। लहानपणापासून त्यांचे जी दयनीय परिस्थिती आहे ते पाहत असताना कुठंतरी एक मनामध्ये संकल्पना होती की आपण माणूस म्हणून जगवताना, प्रत्येक कुटुंबाला न्याय देताना आपल्याला कशा स्वरूपात देता येईल। हे काम करत असताना एक नवीन विषय डोळ्यासमोर आला की कॅमेरा माझ्या मित्रांना एका बंगल्याला बसवलेला होता आणि त्या कॅमेऱ्यामध्ये चोरी झाल्यानंतर तिथं चोर दिसत होते, तर खरे चोर कॅमेऱ्यामध्ये दिसायला भाग पडतात आणि ते पोलिसांना मदत होत आहे। त्या दिवशी आपण एक संकल्पना घेतली होती की आदिवासी पारधी समाजाच्या घरी आपण जर कॅमेरे बसवले तर गावात जर कुठं चोरी झाली तर तो जर घरात झोपलेला असेल
तर त्याला पोलीस विनाकारण संशयित रूपी पकडणार नाही. पूर्वी असं व्हायचं, गावात कुठं चोरी झाली तर संशयित रूपी भारतीय कुटुंबाला घेऊन घेत जात होते आणि त्याच्यावर पेंडिंग गुन्हे टाकण्याचं प्रमाण फार होतं. परंतु कालांतरानं या 10 वर्षामध्ये जसं आपण संकल्पना चालू केली, 31,898 या कॅमेऱ्याचं आजचं ओपनिंग होत आहे महाराष्ट्रामध्ये. आज या ठिकाणं आनंद देखील वाटत आहे. या कॅमेऱ्यामुळं मला महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आज आपण 1,51,000 कुटुंबाला गुन्हेगारीच्या कलंकित जीवनातून मुक्त करण्यात यश आलं आणि पारधी आणि पोलीस एक मैत्रीचं नातं तयार करण्यात आलं. एक कॅमेरा पोलिसांच्या मदतीसाठी आणि एक कॅमेरा स्वरक्षणासाठी. ह्याची संकल्पना अशी आहे की गावामध्ये तुमचं कुठं काय हो, पोलिसांना मदत म्हणून आता तुम्ही गावात जाऊ नका, इथे या ठिकाणं या आणि या ठिकाणं कॅमेऱ्यामध्ये पहा. या ठिकाणं हे लोक घरात जर झोपलेले असतील तर त्यांना विनाकारण आपण त्रास देऊ नये आणि जर विषयातून जर तुम्हाला या ठिकाणं काही विषय असेल तर त्या ठिकाणं कॅमेऱ्याच्या मदतीनं खऱ्या चोरापर्यंत आपल्याला पोहोचता येते. जर पालावरची लोक कॅमेरे बसवत असतील तर गावातील बंगलेवाल्यांनी ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आपण प्रत्येक घरी एक कॅमेरा किंवा एक गावामध्ये प्रत्येक चौकामध्ये एक कॅमेरा बसवण्यात यावं, ह्या उद्दिष्टानं आपण महाराष्ट्रामध्ये विविध आदिवासी कुटुंबाच्या इथं हा उपक्रम चालवलेला आहे. तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स. आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स. विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध. वर्मा लॉन्स. ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला. व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा. येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता, हर्षू कॉम्प्युटर्स. आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात. आमच्या सेवा नवीन व रिफर्निश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, CCTV कॅमेरा फिटिंग आणि AMC. आमची खासियत, लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात. साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे. डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड, NDC बँक जवळ, येवला या ठिकाणी. संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा. 93 22 00 39 58. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस. येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज. AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट. मल्टीव्हिजन रेस्टॉरंट, आकाशाच्या सानिध्यात. मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.